परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी रविवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर आंबेडकर स्मारक समोर नगर परिषद जिंतूर या ठिकाणी सद्भावना मंच जिंतूरचे उपाध्यक्ष तथा विधी तज्ञ ॲडव्होकेट कपिल खिल्लारे यांच्या हस्ते मोबाईल बुक व्हॅनचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटक ॲडव्होकेट कपिल खिल्लारे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित DS सावंत सर, रियाज चाऊ साहेब, तुकाराम गीते सर, रामकिशन आघाव सर आणि मोबाईल बुक व्हॅनचे व्यवस्थापक मुसाभाई यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी थोडक्यात आपले मनोगत सादर करताना उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले। तसेच जमाते इस्लामी हिंद शाखा जिंतूरच्या वतीने उपक्रमाचे कौतुक करत लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या प्रसंगी जमाते इस्लामी हिंद शाखा जिंतूरचे स्थानिक अध्यक्ष मिर्झा असीम बेग सर, सद्भावना मंच जिंतूरचे सचिव अहमद सिद्दीकी सर, शेख मोहसिन सर, हाफिज अनीस खान, सय्यद अबू अली, SIOचे जिंतूरचे स्थानिक अध्यक्ष अजरुद्दीन सिद्दीकी, मिर्झा इब्राहिम बेग आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मतीन तांबोळी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिर्झा आसिम बेग सर यांनी केले। धर्मीय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक उत्कृष्ट असं काम करत आहेत, जेणेकरून त्या इस्लाम धर्माबद्दल जे काही गैरसमज इतर धर्मीय लोकांच्या मनामध्ये आहेत ते निश्चितच दूर करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे। याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे। अहमद सिद्दीकी सर हे आमचे सहकारी आहेत वैचारिक चळवळीमधले, आणि खूप छान पद्धतीने त्यांची टीम या जिंतूर शहरामध्ये हे काम करत आहे। आज या पुस्तकाच्या स्टॉलच्या माध्यमातून निश्चितच आपल्या जिंतूरकरांसाठी एक पर्वणी या ठिकाणी लाभलेली आहे असं मला वाटतं। सर्व जिंतूरकरांना मी आवाहन करेन की आपण सगळ्यांनी या बुक स्टॉलला भेट द्यावी आणि या बुक स्टॉलवर येऊन या ठिकाणी साहित्याची खरेदी करावी आणि इस्लाम धर्म जाणून घेण्यासाठी आपण सहकार्य करावं। आणि निश्चितच या सर्व भाषेमध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू भाषेमध्ये या ठिकाणी ग्रंथ उपलब्ध आहेत। आपण सगळ्यांनी या बुक स्टॉलला अवश्य भेट द्यावी आणि या ठिकाणी साहित्य खरेदी करावी। या सर्व उपक्रमासाठी मी आपल्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद। माझं असं मत आहे आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने की आपल्याकडे देशामध्ये लोकशाही स्थापन झाल्यापासून कुठलाही वाद व्हायला नाही पाहिजे, परंतु काही राजकारणी लोक जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद असे मुद्दे करून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। पण माझं असं मत आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने की आपण सर्व भाषांवर प्रेम केलं पाहिजे। मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या, उर्दू असू द्या, मोडी असू द्या, पाली असू द्या, या सर्व भाषा आपल्याला शिकायला पाहिजे। आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु इकडे सगळं विरोधाभास चालू आहे सध्याच्या वर्तमान राजकारणामध्ये की आम्ही भाषेवर, धर्मावर एकमेकांचा द्वेष करतो, जे की चुकीचं आहे। म्हणून आजच्या दिवशी हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे फिरते पुस्तकालयाचा, खूप उत्कृष्ट असा हा छोटासा कार्यक्रम आहे। इथं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी बुक स्टॉल मांडलेला आहे। या माध्यमातून लोकांपर्यंत मुस्लिम धर्माविषयी मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने माहिती, त्याचा प्रचार प्रसार होईल। जो मुस्लिम धर्माविषयी किंवा इतर धर्माविषयी गैरसमज निर्माण झालेले आहेत त्यामुळे तो जो दुरावा आहे तो कमी होईल। म्हणून मला एक हे चांगलं बेस्ट एक्झाम्पल आहे की खऱ्या अर्थाने लोकशाही कशी रुजवावी, की मातृभाषेमध्ये आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करणे, तो विचार प्रत्येक धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांमध्ये घेऊन जाणे, जेणेकरून आपसामध्ये जो धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे जो द्वेष निर्माण केलेला आहे तो कुठंतरी कमी होईल संपुष्टामध्ये। या ठिकाणी मी पुन्हा एकदा सद्भावना मंचच्या सर्व कमिटीचं या ठिकाणी आभार मानतो। सिद्दीकी सरांचं सुद्धा आभार मानतो, ज्यांनी मला इथे ह्या एक चांगल्या महान अशा पवित्र कार्यक्रमाचं मला उद्घाटन करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। प्रतिनिधी रियाज चाऊ, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।